करावं लागेल त्याच वेळेला सामना तुम्ही जिंकू शकता. तर जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. वीर मराठा वॉरियर्स बोरणे त्यांच्या विरुद्ध परी 11 सातारा. एका बाजूला सूर्यकांत दादा कदम यांच्या मालकीचा संघ आहे, तर एका बाजूला सकाराम शेठ कदम यांच्या मालकीच्या संघांच्या खेळाडूंमध्ये आता ही सुपर ओव्हर होणार आहे. कालची सुपर ओव्हर आपण पाहिली होती. दुसऱ्यांदा असं घडतंय की सुपर ओव्हर होतीये आणि गोलंदाजी मार्गवरती महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी गावचा अजय शेलार, तर एका बाजूला महाबळेश्वर तालुक्यातील घोडे पारुड गावचा निखिल जाधव. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. चनिया मनिया बोर खायला गोड आणि पहिल्याच बॉलचं घोडे पारुडच्या निखिल जाधव यांनी स्वागत केलंय. ताबडतोड बॉल सीमारेषा पार, षटकार. काय फटका खेळलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. हाफ ट्रॅकर बॉल थोडेसे शफल झाले, त्यावरती आपलं परफेक्ट फ्युचर वापरलंय आणि बॉलवरती लावलंय 6 धावांचं स्टिकर. निखिल जाधवच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका, षटकार. पहिल्याच बॉलचं स्वागत दिमागदार केलंय, फटका रुबाबदार खेळला. अजय शेलार यांच्या विरुद्ध आक्रमण केलं. तुषार सर अगोदर आपण अनेक वेळा उल्लेख केला की दोन्ही खेळाडू अनेक वर्ष सोबत खेळलेले आहेत, सोबत सराव केलाय. आज एकामेकाच्या विरुद्ध कमी गतीचा बॉल निखिल जाधव यांना बांधून ठेवतोय. डॉट आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला. अगदी अंगाला भेदून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मध्ये कमबॅक जरूर केलाय अजय शेलारने देखील. तोला मोलाचे खेळाडू आहेत. बॉल क्रमांक 3. हाही कमी गतीचा बॉल शरीरापासून दूर ठेवलेला आहे. पंचांगणे हलकीशी अपील केली परंतु इथे बॉल डॉट आलाय. निर्धाव येतोय. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला होता. वाईड लाईन पकडून हा बॉल टाकला होता आणि पुन्हा एकदा निखिल जाधव फसलेले आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार. पहिल्या बॉलवरती निखिल जाधवचा मोठा टोला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर ते अजय शेलारचे पलटवार देखील पाहायला मिळाले. दोन्ही बॉल डॉट टाकलेत. निश्चित, कारण दोन्ही खेळाडू ज्या प्रकारे आपण उल्लेख केलात की अनेक वर्ष सोबत बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा खेळलेल्या आहेत मुंबईच्या उपनगरांमधून आणि हे दोन खेळाडू एकामेकांसमोर येऊन ठाकलेले आहेत. कधी निखिल जाधव कधी अजय शेलार असा वार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. रंगलेलं सुपर ओव्हरचं तुंबड युद्ध. बॉल क्रमांक 4. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत उभा राहिलाय. अजय शेलार स्वतः बॉलच्या खाली आणि घोडे पारुडचा निखिल जाधव इथे माघारी. मोठी विकेट या मॅच मधील. खरं तर मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते. विकेट करण्याचा प्रयत्न फसला. बॅटच्या अगदी टॉपेजवरला बॉल लागला आणि आपल्याच फलथ्रोमध्ये अजय शेलारने एक जबरदस्त कॅच पकडत असताना मात्र निखिल जाधवला माघारी देखील पाठवण्यामध्ये यश देखील प्राप्त झालेलं आहे. आता मी म्हणेन पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर अजय शेलारचा जलवा, कमाल आणि धमाल देखील पाहायला मिळते. निश्चित, ज्या प्रकारे सुरुवात परी 11 सातारा या टीमने धमाकेदार केली, परंतु त्यानंतर वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमने कमबॅक चांगलं केलेलं आहे. आता लाखवडचा प्रताप संकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. विकेट वाचून आता बॅटिंग करावी लागेल कारण ही शेवटची विकेट आहे. अगदी बरोबर आहे. सुपर ओव्हर म्हटलं की तुम्हाला 2च विकेट दिल्या जातात आणि 2 विकेट तुम्हाला टिकवून धावा देखील बनवायच्या असतात आणि आता लाखवड गावचा पर्याय निवडला आहे. बॅटिंग मार्कवरती प्रताप संकपाळ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि खरं तर या खेळाडूकडे ताकद आहे, आक्रमकता आहे आणि अटॅकिंग क्रिकेट खेळतो. हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. KSKचं क्रिकेट त्याने गाजवलंय आणि नवी मुंबईचं क्रिकेट देखील गाजवलंय, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज अजय शेलार देखील पाहायला मिळतोय. काही कमबॅक त्याने केले या ओव्हरमध्ये. अजय शेलार यांच्याकडे कित्येक वर्षाचा अनुभव गाठीशी आहे, परंतु एका बाजूला एक युवा आक्रमक फलंदाज लाखवड गावचा प्रताप संकपाळ बॅटिंगसाठी होतोय तयार. शेवटचे निर्णायक 2 बॉल. धावसंख्या आहे परी 11 सातारा या टीमची 6 धावा, 1 गडी बाद. षटकातले शेवटचे 2 बॉल. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. हाही बॉल कमी गतीचा टाकलेला आहे आणि मयूर वाघमारे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत. बॉल डॉट आलाय. हा देखील बॉल डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि त्यानंतरचे लागोपाठचे 4 बॉल डॉट आले. त्याच्यामध्ये निखिल जाधवची विकेट म्हणजे अजय शेलारची कमाल धमाल आपल्याला पाहायला मिळते. आता या षटकातला शेवटचा बॉल आहे. सुपर ओव्हर मध्ये अवघ्या 6 धावा मिळालेल्या आहेत. फटका तर खेळलाय. खेळाडू डीपला आहेत. डीप कव्हरला सिंगल प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. सुपर ओव्हर मध्ये बॅटिंग करताना परी 11 सातारा या टीमने बनवलेली आहेत धावा 8. आता विजयासाठी बनवायच्या आहेत वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमला 9. सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला डाव समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत परी 11 सातारा या टीमने. आता वीर मराठा वॉरियर्स बोरणे टीमला 9 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल त्यांच्याकडे आहेत.
परंतु पाठीमागची मॅच काय रंगली गेली होती. जबरदस्त महामुकाबला देखील पाहायला मिळाला आहे. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 डे क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त आयोजन तुम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळतंय. सातारा प्रीमियर लीग आयोजक कमिटी जर आपण पाहिलं तर बापू पार्टे, सकाराम शेठ कदम, संतोषजी देसाई, नयन सकपाळ आणि ही सुशीलदादा ढपळ असतील, या सर्वांनी मात्र खूप मोठी मेहनत घेतली आणि म्हणूनच ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगले देखील आणि बहरले देखील. चेक त्याचबरोबर पुढचा जो सामना आहे त्या दोन्ही टीमला मी विनंती करू की आपण तयार राहा. संत बाळूमामा वॉरियर्स करा टीम, आपल्याला विनंती आहे आपण रेडी राहा. मी गणेश शिंदेना विनंती करेन आपण तयारी करा मॅचची. त्याचबरोबर त्यांच्यासमोर सन स्पोर्ट्स वाई आपल्याला देखील आम्ही विनंती करतोय की आपण नेक्स्ट मॅच लगेच सुरू करणार आहोत. जशी सुपर ओव्हरचा सामना संपेल तसं आपली मॅच लगेच सुरू होईल. आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण प्लीज रेडी राहा. चला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण थोडीशी घाई करूया कारण आज 8 सामने आहेत आणि हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे या मॅचसाठी वेळ थोडा जास्त गेलेला आहे. म्हणजे आपण तो अर्धा तास उशीर आहोत आणि कुठेतरी हा अर्धा तास आपल्याला पुढे कव्हर करावा लागेल. त्यामुळे टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमला विनंती की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. 6 बॉल 9 धावांची गरज आहे. परी 11 सातारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये टीम मिटिंग घेतोय आणि टीम मिटिंगमध्ये आता स्ट्रॅटर्जी आखली जाईल. हे 6 बॉल कशा प्रकारे टाकायचे आहेत, फिल्डिंगसाठी कोण कोण कोणत्या ठिकाणी उभं राहील आणि कशा प्रकारे टीमची रणनीती असेल. आणि एका बाजूला आता बॅटिंग ऑर्डर. चला वीर मराठा बोर्ने आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपल्याला विनंती आहे आपण वेळ घेऊ नका कारण वेळेची बंधनं आहेत. आपण सहकार्य करा कारण यानंतर आणखीन काही सामने आपल्याकडे बाकी आहेत. त्यामुळे विनंती आहे की आपण घाई करूया. 5 सामने अजून बाकी आहेत आपल्याकडे. त्यामुळे आपण सहकार्य करा. तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीगचं दुसरं पर्व भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नवी मुंबईमध्ये होतीये. सातारा जिल्ह्यातील नवी मुंबईमध्ये स्थित असणारे असोसिएशन आणि त्या असोसिएशनमधले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता या 9 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहे. ऑल इंडिया आयकॉन एकटघर गावचा अमित नाईक आणि त्यांच्या सोबतीला महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी गावचे अजय शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती ऑल इंडिया आयकॉन दैवत गावचा मयूर वाघमारे. निश्चितपणे ज्या पद्धतीने उल्लेख केला वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमचे दोन्ही आघाडीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कारण दोन्ही खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवलेलं आहे. दोन्ही फलंदाज तितक्याच ताकदीचे सेट देखील झालेले आहेत. परंतु तितक्याच मोठ्या ताकदीचा खेळाडू गोलंदाज मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल मयूर वाघमारे. ॲज अ गोलंदाज म्हणून अनेक स्पर्धा त्याने गाजवलेत. ISPL देखील गाजवले. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवून मात्र आज सातारा प्रीमियर लीग खेळत असताना परी 11 टीमच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजे 6 बॉलमध्ये 9 धावांचं हे टार्गेट आहे ना, ते वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमसाठी देखील सोपं नाहीये. कारण तितक्याच ताकदीचा बॉलर अर्थातच मयूर वाघमारे त्यांच्या समोर आहे. निश्चित बॅटल बघण्यासारखं आहे. एका बाजूला अमित नाईक आणि अजय शिलार कशा प्रकारची बॅटिंग करतील आणि मयूर वाघमारे कशा प्रकारे हे 6 बॉल टाकतील. मयूर वाघमारे यांची खुल्या गटामध्ये गोलंदाज म्हणून मोठी नावलौकिकता आहे आणि गोलंदाजी मार्कवरती तेच आहेत. कशा प्रकारे आपल्या गोलंदाजीमधली लकब ते दाखवतील. कारण एका बाजूला खुल्या गटामध्ये बॅटिंगसाठी ज्यांची ओळख आहे ते अमित नाईक आहेत. म्हणजे बॅटल चांगल्या प्रकारे रंगेल. एक तुंबळ युद्ध, रोमांच, थरार तुम्हा सर्वांना अनुभवायला मिळेल या मॅचमध्ये. पाहत राहा सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 ची दुसरी सुपर ओव्हर. बेस्ट वर्सेस बेस्ट असा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर, तुंबळ युद्ध तुम्हाला या मॅच मध्ये दरम्यान पाहायला मिळणार आहे. कारण एका बाजूला आयकॉन जर पाहिला तर अमित नाईक आहे आणि आता यूट्यूबचे प्रेक्षक देखील वाढलेले आहेत. तब्बल 1200 प्रेक्षक मात्र या क्रिकेटचा आनंद देखील घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता 6 बॉल 9चा थरार सुपर ओव्हरचा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती मयूर वाघमारे जो रायगड जिल्ह्यातील दैवत गावचा खेळाडू आहे. परंतु स्ट्राईक एंडवरती रायगड जिल्ह्यातील एकटघर गावचा खेळाडू अमित नाईक. दोन्ही खेळाडू रायगड जिल्ह्याला मात्र बिलॉंग करतात आणि मैदानाच्या आतमध्ये आमने सामने ठाकलेले आहेत. निमित्त आहे सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2. पहिलाच बॉल. चला थोडीशी घाई करा. पंचांना विनंती असेल की खेळाडूंना सूचना द्या कारण वेळ खूप झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आणखीन आपल्याला खूप सामने देखील खेळवायचे आहेत. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा असेल. स्ट्राईक एंड वरती अमित नाईक, नॉन स्ट्राईक एंड वरती अजय शेलार.
गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मयूर वाघमारे. पहिलाच बॉल, सुचितचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. पहिला बॉल वरती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता. ऑल इंडिया आयकॉन विरुद्ध ऑल इंडिया आयकॉन. मयूर वाघमारे यांनी हा बॉल टाकला आणि एका बाजूला अमित नाईकला बांधून ठेवणारा बॉल डॉट आलेला आहे. आता 5 बॉल 9 धावांची गरज. बॅटल खूप चांगलं रंगलंय आणि पहिला बॉल डॉट देखील आलाय. 9 धावांचं लक्ष आहे, ते देखील सोपं नाहीये, परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत देखील करावी लागेल. पहिला बॉल तर डॉट आलाय. आता दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा मयूर वाघमारे निघालेले आहेत. समोरच्या दिशेला स्ट्राईक इन वरती अमित नाईक. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. मोठा फटका येत असताना अमित नाईकच्या बॅट मधून आलाय. एक लांब 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 लचक षटकार. फिक्र करता है क्यों तू फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवत खेळलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे चाललाय आणि या मॅच मध्ये केलाय अमित नाईकने पलटवार. बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार. आता रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. प्रत्यक्षात मयूर वाघमारे यांनी जो बॉल टाकलाय तो कशा प्रकारे टाकलेला आहे याची पडताळणी सुरू आहे. बॉल तर सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. अमित नाईकने हा बॉल टोलवलाय सरळ 6 धावांसाठी. योग्य बॉल आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहे 4 आणि 3 धावांची गरज आहे. एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती मयूर वाघमारे यांनी चांगला बॉल टाकला होता, परंतु दुसऱ्याच बॉलवरती अमित नाईकने आपला फेवरेट स्ट्रोक खेळत असताना षटकार देखील ठोकला. आता समीकरण आहे 4 बॉल 3 धावांचं समीकरण. आता वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमसाठी सोपं झालंय. 4 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. एका बाजूला मयूर वाघमारे यांना आज प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ज्या कोशिशों का कद बड़ा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. आणि ते मोठे प्रयत्न मयूर वाघमारे यांना करावे लागतील. महत्वपूर्ण बॉल. या बॉलला फटका तर चांगला केलाय. उंची जास्त, लांबी देखील तितकीच आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग मॅच फिनिश स्ट्रोक आलाय अमित नाईकच्या बॅट मधून. टोचतील तुला हजारो काटे, तू त्यांच्याही आरपार हो, कळेल तुला तुझी कुवत. आज अमित नाईकने विजयाचा षटकार मारलाय आणि हा सामना संघाला जिंकून दिलेला आहे. आणि प्लेयर ऑफ द मॅच मॅन फ्रॉम कोट्रोशी, ज्यांनी सातारा प्रीमियर लीग मध्ये दुसरं अर्धशतक झळकवलेले आहे, अजय शेलार प्लेयर ऑफ द मॅच. चला सन स्पोर्ट्स आणि संत बाळूमामा वॉरियर्स कराड मैदानाचा ताबा घ्या. थँक्यू. विनंती करूया चला दोन्ही टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या, कारण वेळ खूप झालाय. आपल्याला विनंती आहे अजून इथून पुढे आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. थोडीशी घाई करा. आपल्याला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरती देणार आहोत. 22 बॉलमध्ये तब्बल 64 धावा ठोकणारा कोट्रोशी गावचा पट्ट्या, अर्थातच KSK कडून बिलॉंग करणारा हा खेळाडू अजय शेलार. गोलंदाजी अप्रतिम राहिली, बॅटिंग तर काय अफलातून बॅटिंग केली या सामन्यामध्ये. आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजय शेलार यांना. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. आपल्याला विनंती आहे संत बाळूमामा वॉरियर्स करा टीम, आपल्याला विनंती आहे चला प्लीज. गणेशजी शिंदे, जवळपास अर्धा तास आपण पाठी आहोत. प्लीज आपल्याला विनंती आहे की थोडीशी घाई करा या मॅच मध्ये. चला गणेशजी शिंदे बॅटिंग करणारी टीम सन स्पोर्ट्स, आपल्याला देखील विनंती आहे की आपण बॅटर आपले लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा.